दीपस्तंभ सोन्याचे उजळती वाटा सारी, कर्तृत्वाच्या ज्योतीने भारतभू सजली भारी, निष्ठा धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला, स्वप्नाला दे पंख नवे अन गंध नवा पसरला, दीपस्तंभ सोन्याचे 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 सोन्याचे. आजच्या बदलत्या समाज रचनेत महिलांची भूमिका केवळ संरक्षण मागणारी राहिलेली नाही, तर संरक्षण देणारी, निर्णय घेणारी आणि व्यवस्था घडवणारी बनली आहे. अशाच एका प्रेरणादायी व्यक्ती ज्यांचं नाव आहे IPS मोक्षदा पाटील. पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावलं, पॉस्को प्रकरणात 100% तपास, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अनुभव आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक सन्मान, कायद्याची अंमलबजावणी करताना संवेदनशीलता आणि प्रशासनात काम करताना मानवी दृष्टिकोन जपणारं असं त्यांचं व्यक्तिमत्व. अनेक भाषांवर प्रभुत्व, रंगमंचाविष्कार आणि थिएटर यांची विशेष रुची असलेल्या IPS मोक्षदा पाटील या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. दीपस्तंभ सोन्याचे ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या कार्यक्रमामध्ये एक विशेष मैत्रीण IPS अधिकारी उपस्थित आहेत. ती केवळ वर्दी घालत नाही, कायद्याची वर्दी घालून कर्तव्य करत नाही, तर मनाच्या खोलीमध्ये संवेदनशीलता जपते. ती फक्त संरक्षण घेत नाही, ती संरक्षण देते सुद्धा. ती निर्णय घेते आणि अत्यंत समर्थपणे कायद्याची व्यवस्था सुद्धा सांभाळते. IPS मोक्षदा पाटील आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, अनेक महत्त्वाचे तपास आणि त्याचबरोबर स्मार्ट पोलिसिंगमध्ये यशस्वी टप्पा गाठणाऱ्या मोक्षदा पाटील म्हणजे कर्तव्य, करुणा, संवेदनशीलता याचा उत्तम संगम आहे. अधिक प्रस्तावनेत न जाता आमंत्रित करते IPS मोक्षदा पाटील यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. वेलकम. थँक्यू सो मच. स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. बसा. संरक्षण घेणारी ते संरक्षण देणारी, एक स्त्री म्हणूनचा तुमचा हा प्रवास थोडक्यात ऐकताना तुमच्या कुटुंबातलं वातावरण कसं होतं, माहेरचं आणि आता सासरचं, अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल. मी मुळात ठाण्यामध्ये वाढले आणि माझे आई वडील, आजी आजोबा या सर्वांनीच नेहमी मुलींच्या शिक्षणाला विशेष प्राधान्य. महत्व आणि प्राधान्य दिलं. थोडंसं सर्वजण सरकारी नोकरीमध्ये असल्यामुळे माझ्याकडून पण तीच अपेक्षा थोडीशी ठेवली गेली. कुठल्याही कुटुंबातली महिला असेल, ही तिच्या कुटुंबाला सर्वात पहिले संरक्षित आणि सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करते आणि मग तिला जेव्हा तिच्या करिअरची जोड मिळते तेव्हा ती पूर्ण समाजाची काळजी घेण्यासाठी सक्षम बनू शकते. अगदी घरामधलंच वातावरण हे थोडंसं अभ्यासाला प्राधान्य देणारं, वाचनाला प्राधान्य देणारं आणि तुला निर्णय स्वातंत्र्य मुलगी म्हणून जे आपल्याला हवं असतं आणि आपण ते सार्थ ठरवू शकतो अशा पद्धतीचं थोडंसं घरामध्ये वातावरण असल्यामुळे ते निर्णय घ्यायला मीच नाही, मला माझ्या बहिणींना ते थोडंसं सोपं गेलं आणि आई वडिलांचा जो विश्वास आहे तो सार्थ करून दाखवायला पण सोपं पडलं. आज जेव्हा मी समाजामध्ये किंवा लोकांमध्ये जेव्हा काम करते तेव्हा प्रत्येकाकडे त्याच दृष्टिकोनातून बघण्याची देखील माझी भूमिका असते. किती छान. आणि मग सासरी? तिथे सुद्धा तसंच आहे. माझे सासरे हे उत्तर प्रदेश पोलीस दलात होते. अच्छा. त्यामुळे थोडंसं माझ्या कुटुंबापेक्षा त्यांना पोलीस दलामध्ये काम करणारी व्यक्ती ऍक्सेप्ट करणं कदाचित सोपं गेलं. आजही कधी कर्तव्याची हाक आली तर सगळं सोडून पटकन जावं लागतं. तर ते माझ्यासाठी सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये थोडंसं मला कठीण वाटायचं, परंतु सर्वांच्या साथीने हा प्रवास थोडासा सुकर झालेला आहे. तुम्ही व्याख्यानमालेमध्ये, शरद व्याख्यानमालेमध्ये भाषण दिलं होतं ना,
तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात ऐकायला आवडेल, कारण त्याच्याविषयी खूप चर्चा झाली होती. द चेंजिंग युनिव्हर्स ऑफ अ वुमन असा काहीतरी तो विषय अगदी होता. बरोबर. हं. मी तेव्हा वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून तैनात होते अच्छा. आणि तिथे शरद व्याख्यानमालेमध्ये महिला, कॉलेजच्या मुली किंवा शाळेतल्या किशोरवयीन मुलं-मुली हं. यांच्यासाठी एक वेगळा विचार किंवा जो सोशॉलॉजी, समाजशास्त्रांमधला जो अभ्यास आहे, तो सोप्या भाषेत आणि कायद्याची बाजू घेऊन त्यांना एकंदरीत सगळं आपण एक्सपोजर देण्याच्यासाठी मला आमंत्रित केलं होतं आणि त्यानिमित्ताने माझाही पुन्हा अभ्यासाची रिव्हिजन झाली आणि हा विषय सोप्या भाषेत सर्वांसमोर मांडणं ची संधी मला मिळाली. त्याच्यामध्ये मला सर्वांना सांगायचं हेच होतं, की आपण एखाद्याकडे सारखं मुलगी, मुलगी किंवा त्या दुय्यम भूमिकेतून बघितलं, तर ती व्यक्ती पण तशीच वाढत जाते. तुम्ही जर तिला व्यक्ती म्हणून बघितलं किंवा कुटुंबाने मुलीला व्यक्ती म्हणून जर वाढवलं, तर ती व्यक्ती म्हणून तिची वाढ होऊ शकते. हां. तिला सतत तुम्ही त्याच चौकटीत बसवायचा प्रयत्न केला, तर ती पण तिथेच बसत जाणार आणि मग पुढे ती मोठी जेव्हा होणार, तर तीच चौकट रिइन्फोर्स करण्याचा अगदी खरं प्रयत्न आहे. करणार. तर ह्या सगळ्या गोष्टींचा थोडासा तो अभ्यासात्मक आणि थोडासा प्रॅक्टिकल, आपण सर्वजण एक आहोत. आपल्या संविधानाने महिला असो किंवा पुरुष आपल्या सगळ्यांना समान अधिकार दिलेले आहेत, हं. समान कर्तव्य दिलेलं आहे. हं. पण ते बजावण्यासाठी किंवा ती संधी मिळण्यासाठीचा जो अवकाश आहे, तो आपल्याला एकमेकांना उपलब्ध करून द्यावा लागतो. हं. जे वंचित घटक आहेत, मग त्याच्यात महिला असतील, मुलं असतील किंवा इतर काही घटक असतील, आपल्याला जाणीवपूर्वक त्यांच्यासाठी काळजीने आणि थोडंसं खोलात जाऊन काम करावं लागणार आहे आणि ते एकत्र करावं लागणार आहे. बरोबर आहे. तुम्ही ऑक्सफर्डमध्ये, केम्ब्रिजमध्ये सुद्धा स्टडी टूरसाठी गेलात. हां. हो. तर तुमच्या सगळ्या व्यक्तिमत्वामध्ये त्या व्हिजिट्सचा किंवा तिथल्या जाण्याचा दृष्टिकोनामध्ये काही फरक पडला का? हो, निश्चितच. माझे आई-वडील यांचा नेहमीच विश्वास राहिलेला आहे, की आपल्या मुलींना हं. आपण चांगलं एक्सपोजर दिलं पाहिजे. ज्यायोगे त्यांना जगातल्या सगळ्या भागांमध्ये काय चालू आहे, हं. ते त्यांना माहीत पडेल आणि मग त्या दृष्टीने ते त्यांचे निर्णय, मग ते वैयक्तिक आयुष्यातले असतील अथवा व्यावसायिक आयुष्यातले असतील, हं. ते चांगल्या पद्धतीने घेऊ शकतील. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज हे ज्ञानाची पंढरी मानले जातात. तर तिथे जाऊन मला समजलं, की अभ्यासाचं, रिसर्चचं म्हणजे संशोधनाचं महत्त्व काय आहे. एक आपण ज्याला म्हणतो ना बैठक असते अभ्यासाची. अगदी. मग ती कायद्याची असेल किंवा आज काम करताना पण त्याचा उपयोग होत आहे. हं. एक शांतपणे आणि सलग 2-3 तास एखाद्या विषयाचा अभ्यास करणं, त्याच्यात बुडणं हं. आणि त्या गोष्टीचं रिस्पेक्ट समाजाने ठेवणं. कारण विद्या विनयन शोभते हे तर आपण अगदी. म्हणतोच. अगदी. पण ह्या सगळ्या गोष्टींना समाजाने पण एक महत्त्व स्वीकारलं पाहिजे. स्वीकारलं पाहिजे आणि आहे ते आपल्या समाजात. शिक्षणाचं महत्त्व आहे आणि जो कोणी व्यक्ती शिक्षण घेईल किंवा ज्ञानाची नवी दारं उघडण्याचा प्रयत्न करेल, तो स्वतःची पण उन्नती करून घेईल आणि त्याच्यासोबत 4 लोकांना सुद्धा पुढे घेऊन जाईल. दुसरी गोष्ट मला जाणवली, की इंग्रजी भाषा, आपली भाषा तर प्रत्येकाला प्यारी आहेच, असणारच. हं. परंतु इंग्रजी भाषेचं महत्त्व मी नेहमीच सांगते सर्वांना, आहे ते कुठेतरी. कारण जेव्हा आपण ती भाषा समजतो, बोलतो, हो. साहजिकपणे तिला स्वीकारतो, मग ती चुकीची बरोबर हा विचार आपण थोडासा मागे ठेवला पाहिजे. अगदी. जगातला प्रत्येक समुदाय त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ही भाषा बोलतो. तशी आपणही बोलली पाहिजे, न घाबरता. जर आपण ते करू तर आपण आपली संस्कृती आणि आपली जी व्यक्तिमत्वाची घडण आहे, आपला जो विचार आहे, तो पण आपण त्या भाषेतून, त्या माध्यमात, त्या प्लॅटफॉर्मवर नेऊ शकतो. हे महत्त्व मला तिथे कळलं. फार महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं व्यक्त होण्यासाठी लँग्वेज हे बॅरियर असता कामा नये. अगदी बरोबर. कुठल्याही भाषेतनं, कुठल्याही याच्यातनं तुम्ही व्यक्त व्हा, पण व्यक्त व्हा. कुठेही जाऊ नका. घेतो एक छोटासा ब्रेक. बघत रहा इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे. इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. मॅडम, आपलंही स्वागत. धन्यवाद. एक असा प्रश्न आहे की तुम्ही छत्रपती संभाजीनगरला असताना एका मर्डर केसचा फार उत्तम रीतीने तपास लावला आणि त्याची खूप चर्चा पण झाली आणि त्यात तुम्हाला यश आलं. त्याबद्दल ऐकायला आवडेल. या केसच्या मी अगदी बारीक-बारीक सांगत नाही, परंतु पोलीस यंत्रणा किंवा जे आपलं डिटेक्शन आहे, ते आपण मनावर घेतलं तर खरोखरच किती यश मिळू शकतं किंवा त्या गुन्ह्याची उकल होऊ शकते. या दृष्टीने मी तुम्हाला ती गोष्ट सांगते. आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तालुक्यामध्ये एक खुनाची घटना घडली आणि ती संध्याकाळी फार उशिराच्या वेळी घडलेली, ज्यावेळी काही सूर्यप्रकाश किंवा
गावखेडं असल्यामुळे तिथे स्ट्रीट लाईट्स किंवा पथदिवे अशा पद्धतीने नव्हते. परंतु आम्ही तिथे स्पॉटवर पोहोचल्यावर ते घटनास्थळ पंचनामा जेव्हा सुरू केला तेव्हा आम्ही संपूर्ण तो परिसर पिंजून काढला आणि मोबाईल टॉर्च मध्ये आम्हाला जे जे व्यवस्थित गोष्टी दिसत होत्या त्या आम्ही पद्धतशीर पद्धतीने जप्त केलं, ज्याच्यामध्ये एक शर्टाचं बटन होतं. त्या बटनाचं मी थोडंसं निरखून पाहिलं. परत आम्ही पोलीस ठाण्यात आल्यावर निरखून पाहिल्यावर त्याच्यावर काही कंपनीचं नाव होतं जे मला थोडं ऑड वाटलं. अच्छा. ते आम्ही इमेज सर्च मध्ये टाकलं. त्याच्यातून आम्हाला लक्षात आलं की या पद्धतीचे बटन लावलेले शर्ट हे काही ऑनलाईन वेबसाईट्सवर विकले जातात आहे. ओके. मग आम्ही त्या काही वेबसाईट्सवर गेलो. त्यांचा मग जिथे ते मॅन्युफॅक्चरिंग होत होतं, शर्ट शिवले जात होते तिथपर्यंत पोहोचलो. तसेच त्यांची जी खरेदीची हिस्ट्री जी असते आपल्या वेबसाईट्सवर ती काढली. त्याच्यातून आम्हाला काही गोष्टी आम्ही लोकेट केल्या, काही संशयित काढले. त्याच्यातून मग आम्हाला बाजूच्या जिल्ह्यामधले काही ज्यांची परचेस हिस्ट्री किंवा खरेदीची जो इतिहास होता तो दिसला. त्यातल्याच एका व्यक्तीने त्याच वेबसाईटवरून त्याच खरेदीमध्ये चाकू देखील खरेदी केला होता. तर मग आमचा संशय अधिक बळावला आणि मग त्याच्यापर्यंत थोडंसं ग्राउंड वर्क करून पोहोचणं हा आम्हाला एक्सरसाइज करावा लागला. परंतु आम्ही पोहोचलो आणि त्या माध्यमातून त्या संशयिताला आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचून त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याने कबुली दिली आणि मग त्या गुन्ह्याची सगळी उकल आणि मग बॅकग्राऊंड वर्क करणं आम्हाला सोपं झालं. अगदी मनात म्हणजे अगदी तोंडावर आलं की सॅल्यूट टू महाराष्ट्र पोलीस. आणि आम्हाला खरंच तुमच्या सगळ्यांचा अभिमान आहे, कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. पॉस्को जो कायदा आहे मुलांसाठीच्या तपासाचा, मला वाटतं, आणि स्मार्ट पोलिसिंग, ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा तुम्ही खूप काम केलंय आणि त्यात तुम्हाला यश आलंय. तर त्या इन्व्हेस्टिगेशन मागचं तुमचं सूत्र काय असतं नेहमी? माझं सूत्र हे आहे की जी माझ्यासोबतची जी टीम आहे त्यांना त्या गुन्ह्याची संवेदनशीलता सर्वप्रथम समजली पाहिजे. एक मेकॅनिकली रोबोटिकली अशा गुन्ह्यांचा तपास करता कामा नये. कारण लहान मुलींवरचे मुलगे पण आणि मुलींवरचे हे जे गुन्हे आहेत ते त्यांना स्वतः बोलू शकत नाहीत, त्यांना व्यवस्थित सांगता येत नाही, त्यांना समजत नाही आणि ते लहान असतात म्हणून त्यांच्यावर तो त्या पद्धतीचा गुन्हा झालेला असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जसं मी नेहमी म्हणते, एखाद्या महिलेवर जो गुन्हा होतो तो ती महिला आहे म्हणून झालेला आहे, तिच्या लैंगिकतेमुळे तो गुन्हा तिच्यावर झालेला आहे. तर या गोष्टीचं भान आपण आपल्या टीमने सतत ठेवलं पाहिजे. अशा घटकांचं संरक्षण करण्यासाठी हा कायदा आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एका ठराविक वेळेमध्ये तो तपास पूर्ण करून देणं अपेक्षित आहे. त्याचं खूप चांगल्या पद्धतीने वरिष्ठांकडून मॉनिटरिंग देखील आपल्याकडे होतं. त्याची विशेष न्यायालयं देखील असतात. त्यामुळे टीमकडून असणारी एक संवेदनशीलतेची अपेक्षा, वेळोवेळी तपास पूर्ण करणं आणि तिसरं की मुळातच हे गुन्हे का होतात याचा स्वतः थोडासा अभ्यास करून आम्हाला जे कम्युनिटी पोलिसिंग आपण म्हणतो, म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत देखील पोहोचलं पाहिजे. जे विविध कायदे आहेत, पॉलिसीज आहेत, ते सर्वसामान्य देखील समजले पाहिजेत. अशा भाषेमध्ये त्यांना समजवणं हे देखील आमचं कर्तव्य आहे. त्याकरता छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना मी एक अभिन्न नावाचा कार्यक्रम हाती घेतलेला. अभिन्न? जी. अभिन्न म्हणजे अभिन्न मतलब औरत हो या मर्द, हा भिन्न ज्यादा नाही है. आपले शरीर वेगवेगळं आहे पण आपल्याला संविधानाने सर्वांना समान अधिकार दिलेला आहे. बरोबर. आज तुम्ही ग्रामीण भागात विशेषतः जाल, महाराष्ट्रातल्या मुलींमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. ग्रामीण भागातल्या मुलींकडे महत्वाकांक्षा भरपूर आहे, परंतु कधी एक्सपोजर नाही. एक्सपोजर ही देखील आहे मॅडम आजकाल, कारण सोशल मीडिया, मोबाईलमुळे. परंतु घरातली परिस्थिती, गावातली परिस्थिती ही त्यांना कधी कधी मागे खेचते. अगदी. किंवा तुम्ही शाळेतल्या मुलींशी साधी चर्चा कराल तर तुम्हाला कळेल की छेड काढणे शाळा कॉलेजमध्ये जाताना, शहरात असो वा गावात, याच्यामुळे देखील बऱ्याचशा मुली शिक्षण सोडून देतात आणि घरी सहमतात किंवा त्या घाबरून जातात आणि घरी बसतात. मी SP असताना मला एका 15 वर्षाच्या मुलीने पत्र लिहिलं होतं, मला अजून पण ते आठवतं, मी सांगू इच्छिते. अगदी जरूर सांगा. तिने तिचं आधार कार्डची झेरॉक्स लावली होती त्या पत्रामध्ये आणि तिच्या घराचा ऍड्रेस पण तिने चित्र काढून मला दिला होता. हेही सांगितलं, माझी आजी माझं लग्न करायला निघालेली आहे, मी 15 वर्षांची आहे, ही माझी मार्कशीटची पण झेरॉक्स तिने लावलेली की माझी मार्कशीट आहे, मी चांगली विद्यार्थिनी आहे, मला लग्न करायचं नाही, मॅडम मी असं असं ऐकलेलं आहे, मला मदत करा, पण माझ्या घरी कळलं नाही पाहिजे की मी तुम्हाला पत्र लिहिलेलं आहे. मग आम्ही गोपनीय दृष्टीने तिच्या आजींना आणि वडिलांना बोलवून घेतलेलं. त्यांना आम्ही थोडीशी कायद्याची
कडक भाषेमध्ये माहिती दिली. बालविवाह जर केला तर त्याचे कायद्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच पण त्या लागणार. मुलीचंही किती कौतुक आहे. एक्झॅक्टली, हेच मी सांगू इच्छिते की आपल्या महाराष्ट्रातल्या मुलींमध्ये ती धमक आहे, तो स्पार्क आहे आणि तो आपण जपला पाहिजे. आपण त्यांना कोंदण दिलं पाहिजे, प्रोटेक्शन दिलं पाहिजे, त्यांना पुढे आणलं पाहिजे. या अभिनववर पुन्हा मी थोडंसं परत येते. आम्ही खेळाच्या माध्यमातून मुला मुलींना जेंडर इक्वालिटी म्हणजे आपण सर्व एक आहोत आणि एकमेकांशी आपण कसं राहिलं पाहिजे बेसिक ह्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात आम्ही 6 खेळ मांडले कॉलेजांमध्ये जाऊन, शाळांमध्ये जाऊन. अच्छा. त्याच्यासाठी आम्ही पहिले आमच्या टीमलाच संवेदनशीलता देण्याचा प्रयत्न केला आणि मला खरंच कौतुक वाटतं माझ्या टीमचं, छत्रपती संभाजीनगरच्या, की त्यांनी हा नवा विषय खूप लवकर समजून घेतला आणि बरोबर मला भरभरून साथ दिली. या खेळामध्ये असं होतं की एक आपण कणकेचा गोळा दिला मुलांना आणि मुलींना की लाटा पोळ्या. तर इट सीम्स मुलं पण पोळ्या लाटू शकतात. आपण मिक्सरचे 2 भांडे, एक मुलींना एक मुलांना दिलं आणि दुरुस्त करून दाखवा. तर इट सीम्स मुली पण ते दुरुस्त करू शकतात. अगदी. लाकडाचे ठोकळे दिले ग्रुप्सला, इट सीम्स मुली पण ते काम करू शकतात. मग त्याच्यानंतर आपण मुलग्यांना एक मोठं चित्र दाखवलं. एक मुलगी जी जीन्स टी शर्ट घालून शॉर्ट हेअर मध्ये आहे आणि एक मुलगी जी सलवार सूट घालून 2 वेण्या घालून हातात पुस्तक घेऊन चालली आहे. त्यांना विचारलं तुम्हाला काय वाटतं कोणाची छेड जास्त काढल्या जाईल? तर मुलगे बोलले जीन्सवाल्या मुलींची. मुली बोलले नाही, आम्ही सलवार सूट मध्ये शाळा कॉलेजात येतो पण तरी आम्हाला टपल्या मारल्या जातात, शिट्ट्या मारल्या जातात, ओढणी खेचली जाते. तर ह्याच्यातून मग एक थोडासा संवाद तिथे सुरू झाला आणि मुला मुलींना हे सांगण्याचा प्रयत्न केला की आपण एकमेकांशी स्त्री पुरुष म्हणून कसं वागतो याच्यावरून आपलं पुढचं नागरिक म्हणूनचं वागणूक किंवा बिहेवियर चांगला आहे उपक्रम. आणि मग आपल्याकडून जो गुन्हा होऊ शकतो म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे घरगुती हिंसाचार असेल, छेड काढणे असेल, कामाच्या ठिकाणी महिलांना त्रास देणे असेल, हे कारण सगळी मानसिकता आहे आणि ह्याच्यावर आपण बोललंच नाही तर ते मुळापर्यंत आपण जाणार कसं? बरोबर आहे. मंडळी कुठेही जाऊ नका, एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पुन्हा येतोय. बघत रहा इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे. इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत IPS मोक्षदा पाटील यांच्या अद्भुत प्रवासाबद्दल. रोड सेफ्टीसाठी सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. तर रोड सेफ्टीसाठी काम करत असताना कायदा आणि समाज ह्याचं संतुलन कसं साधता? रोड सेफ्टीच्या बाबतीत सांगायचं असतं की जे ट्रॅफिक रूल्स आहेत किंवा सर्वसाधारण आपण एक नागरिक म्हणून आपल्याला नागरिक शास्त्रात शिकवल्याप्रमाणे आपलं पब्लिक मधलं सार्वजनिक जीवनातलं बिहेवियर वागणं कसं असलं पाहिजे ह्याचं तो उत्तम उदाहरण आहे. आपलं वागणं जर एकमेकांशी असभ्य असेल तर ते कुठेतरी तुमच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीत पण उमटतच किंवा नियमांची कदर न करणं. तर हे नियम जे आहेत रोड सेफ्टीचे हे सर्वांच्या सेफ्टीसाठी आहेत. याचं महत्त्व सगळ्यांनी जाणून घेणं आवश्यक आहे. त्यावेळी पटकन रोड रेज किंवा मग एक खोटा दुराभिमान तिथे आणणं, एकमेकांशी हुज्जत घालणं किंवा जी यंत्रणा तिथे मदत करायला पोहोचलेली आहे त्यांच्याशी हुज्जत घालणं, सहकार्य न करणं किंवा एक आकस ठेवणं, हे सगळं न करता जनता तसेच पोलीस यंत्रणा या सर्वांनीच एकमेकांच्या सुरक्षिततेसाठी करावयाचे हे अभियान आणि हे प्रयत्न आहेत. अशा पद्धतीचं ते काम होतं. तुम्ही वुमन सेफ्टीसाठी पण वेगवेगळे उपक्रम राबवलेत किंवा प्रकल्प राबवलेत, त्याच्याबद्दल सांगा ना. जेव्हा मी छत्रपती संभाजीनगरमध्ये होते किंवा वाशिम जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक होते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून मी आहे एक मुलगी किंवा एक महिला म्हणून. हालाकी मला असंही वाटतं की एका मर्यादेपलीकडे जास्त एकमेकांकडे महिला पुरुष म्हणून न बघता तो अधिकारी म्हणून बघितलं पाहिजे. ती भविष्यातली वाट आहे असं मला वाटतं. परंतु जी बीट आपण ज्याला म्हणतो पोलिसांची जी बीट आहे त्या यंत्रणेची जी इन्चार्ज असतात हे काम महिलांना अद्याप फारसं दिलेलं नाही आमच्या महिला कॉन्स्टेबल्सना असं मला वाटलं. मी महिला आमच्या कॉन्स्टेबल्सना बोलून विचारलं अंमलदारांना की तुम्हाला हे काम करायला आवडेल का. मला वाटलं 2-3 जणी हात वर करतील परंतु 30-35 जणींनी उत्साह पुढे दाखवला. मलाही अजून हुरूप आला. मग आपण त्यांना थोडंसं प्रशिक्षण दिलं आणि त्यांना बीट मध्ये इन्चार्ज म्हणून नेमणूक केली ज्यामध्ये त्या बीटची संपूर्ण काळजी घेणे, लोकांशी संवाद ठेवणे, काही बैठका घेणे,
छोटेसे काही तपास चौकशा असतील त्या करणे, कागदोपत्री काम म्हणजे कागद देखील व्यवस्थित लिहिण्याची प्रॅक्टिस आणि एक त्या स्तरावरची एक नेतृत्व, त्या स्तरावरची एक लीडरशिप असं करण्याचा एक तो प्रयत्न होता. आणि त्याच्यामध्ये माझ्या म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या महिला अंमलदारांनी, पुरुष अंमलदारांनी देखील खूप साथ दिली. त्यांनी सुद्धा वेलकम केलं की नाही, हा चांगला उपक्रम आहे आणि हा व्हायला आणि पाहिजे. हा व्हायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे हा एक अनटॅप्ड ह्युमन रिसोर्स आहे, त्याचा पण वापर झाला पाहिजे. जिल्हा नियोजन निधी जो असतो DPDC, त्याच्यामधून आम्ही 90 पेक्षा जास्त मोटरसायकलीची मागणी करून त्या आम्हाला उपलब्ध झालेल्या. आणि ज्या महिलांना कदाचित सायकलही चालवता येत नव्हती, त्यांनी ती मोटरसायकल चालवणं शिकून घेतलं. मी पण आमच्या ग्राउंडवर माझं रायडिंग स्किल्सला ब्रशअप केलं आणि आम्ही सगळ्या जणींनी एकत्र शिकून, या सगळ्या जणींनी, या माझ्या या टीमने एक खूप छान पब्लिक प्रोग्राम मध्ये त्याचं म्हणजे लोकांसाठी ते उद्घाटन केलं. त्यांचे परिवारजन पण तिथे उपस्थित होते की आपली म्हणजे गावखेड्यातली एखादी मुलगी शिकून पोलीस अंमलदार होते, तेव्हा ही खूप अभिमानाची बाब असते त्यांच्यासाठी. आणि आज ती जेव्हा लिडरशिपच्या रोलमध्ये येऊ पाहत आहे आणि तिला सपोर्ट मिळत आहे, तो माझ्या आयुष्यातले खूप चांगली आठवण आहे. तुमचं व्यक्तिमत्व खूप व्हर्सेटाईल आहे. तुम्ही नाट्यशास्त्र, थिएटर हे सुद्धा केलेलं आहे शालेय महाविद्यालयीन जीवनात. सायबर क्राईमचा तुमच्याकडे अनुभव आहे. तुमच्याकडे भाषांचा खूप चांगलं भाषांचं ज्ञान आहे, शिक्षण आहे. ह्या सगळ्या अभ्यासाचा तुमच्या व्यक्तिमत्वावर कसा परिणाम झाला हे तर ऐकायचंच आहे. पण तुम्ही शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात थिएटरमध्ये जे काम केलं त्याबद्दलही ऐकायला आवडेल. ही दूरदर्शनचीच आठवण आहे. आम्ही शाळेत सरस्वती सेकंडरी स्कूल ठाण्यामध्ये जेव्हा होतो, तेव्हा आम्हा सर्वांची बालभारतीवर एक नाटिका आपल्या दूरदर्शनलाच सादर केली गेली होती आणि आमची शाळा सर्वांनाच खूप वाव देणारी होती. त्यामुळे सर्वजण नेहमी ह्या गोष्टींमध्ये इन्क्लूड करून घ्यायचा प्रयत्न करायचे. त्याचा कुठे तर मला थोडी भीती वाटायची आधी पब्लिक स्पीकिंग मध्ये, परंतु त्याच्यामध्ये हळूहळू इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळे ती भीती थोडीशी कमी झाली. कॉलेजमध्ये असताना आई वडिलांनी मला जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकायला प्रोत्साहन दिलं की करत राहा, काहीतरी नवं नवं शिकत राहा. आणि मला कळलं की मला भाषांचा अभ्यास करायला आवडतं आणि त्याचा फायदा असा झाला की आपण आपली एक भीड चेपते आणि आपण एक ग्लोबल सिटीजन आहोत याची एक भावना येते. तसेच त्या त्या भाषांमध्ये आपण आपल्या संस्कृतीला, आपल्या भाषेला किंवा आपल्या जी पार्श्वभूमी आहे, बॅकग्राऊंड आहे, तिला आपण रिप्रेझेंट करू शकतो, असा एक कॉन्फिडन्स आला. सायबर सिक्युरिटी तर माझ्या कामाचा भाग आहे. सायबर क्राईम हा आजकाल छोट्या मोठ्या फॉर्मॅटमध्ये प्रत्येकालाच भेडसावतो आहे. अगदी. त्यामुळे त्याला स्वतः पहिले समजून घेणे, आपल्या यंत्रणेला समजावून सांगणे, त्यांच्याकडून ते काम करून घेणे आणि काही प्रमाणात मग जनतेपर्यंत पण पोहोचणे हे आवश्यक आहे. अगदी शेवटचा प्रश्न आहे. मुलाखतीच्या अंतिम चरणामध्ये आपण आहोत. अगदी 2 वाक्यात मोक्षदा पाटील यांना डिफाईन करा असं म्हटलं तर काय सांगाल? मला असं वाटतं की जे काही माझं कर्तव्य आहे ते मी 100% निष्ठेने करण्याचा प्रयत्न करते. मी माझ्या सर्व्हिसला खूप रिस्पेक्ट करते आणि मी ज्या माझ्या जनतेची सेवा जी करते त्यांचा मी खूप रिस्पेक्ट करते. छान. आणि सदरक्षणाया खलनिग्रहणाया हे आमच्या महाराष्ट्र पोलिसांचं जे ब्रीदवाक्य आहे, त्याला नेहमी सार्थ ठेवण्याचा कार्य आपल्या हातून घडो असंच प्रयत्न ठेवते. खूप छान वाटलं. आणि तुमचं सगळं एकूण करिअरचा ग्राफ अत्यंत कौतुकास्पद, अभिमानास्पद आहे. तुमच्या पालकांसाठी सुद्धा. तुमच्या भविष्यातल्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला जे काही पुढे राबवायचे आहेत उपक्रम, ते सगळे अत्यंत छान पद्धतीने पार पडोत अशी ईश्वराला प्रार्थना करते. आज आमच्या स्टुडिओत आपण आलात त्यासाठी आपले मनापासून आभार. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. नक्की बघत जा हे कार्यक्रम, कारण हे कार्यक्रम आपल्याला प्रेरणा देतात, आपल्याला मोटिवेट करतात, इन्स्पायर करतात. नक्की बघत जा. प्रत्येक शनिवारी रात्री 8:30 वाजता, रविवारी सकाळी 8 वाजता आणि सोमवारी दुपारी 2 वाजता. इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे. भेटूया पुढच्या शनिवारी रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.